कपिल पडधाण यांचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर व्हिडिओद्वारे गंभीर आरोप। जवळ येथील एका धार्मिक संस्थेची जमीन केली आपल्या मुलाच्या नावाने। शेतकरी युवा सेनेचे अध्यक्ष कपिल पडधाण यांनी पुन्हा एक व्हिडिओ मार्फत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। जवळ येथील एका धार्मिक संस्थेची जागा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आपल्या मुलाच्या नावाने नोंदणी केली असल्याचा आरोप कपिल पडधाण यांनी केलाय। व्हिडिओमध्ये नक्की काय बोलले कपिल पडधाण बघूया। लोकत्रिशूल न्यूज, धामणगाव रेल्वे। जय शिवराय, जय लवजी, जय भीम। मी कपिल पडधाण। गेल्या 15 वर्षामध्ये धामणगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर येत आहे। धामणगाव मतदारसंघामध्ये फिरत असताना एक माहिती मिळाली। श्री गुरुस्वामी महाराज संस्थान जवळा या संस्थेची जी जमीन आहे प्राध्यापक माननीय वीरेंद्रभाऊ जगताप यांचे चिरंजीव परिषद जगताप यांच्या नावावर करण्यात आली आणि हे जमीन ऑनलाईन सातबाऱ्यावर दिसत आहे। 15 वर्ष मतदारसंघामध्ये आमदार असलेल्या माणसांनी एवढं भकास करून ठेवलं या मतदारसंघामध्ये, तरी हा प्राध्यापक वीरेंद्रभाऊ जगताप यांचं पोट भरले नाहीये आणि आता संस्थेच्या जमिनी हडप करून त्यांच्या मुलाच्या नावावर करत आहे। अधिकारावर दबाव टाकून नियमाचं उल्लंघन करून ही जमीन हडपून आपल्या चिरंजीवच्या नावावर जमिनी, देवस्थानाच्या जमिनी हडप करून यांच्या चिरंजीवच्या नावावर करत आहे। एक प्रकारच्या गुंड प्रवृत्तीचे हे व्यक्तिमत्व आणि 420पणा या मतदारसंघात यांनी 15 वर्ष केलेले आहे। अनेक जमिनी हडप केल्या असं आता संस्थेची जमीन दिसत हडप केलीच आहे। मी या माझ्या धामणगाव मतदारसंघातील सर्व जनतेला सांगत आहे की तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडून द्याल का? माझा तुम्हाला सवाल आहे, मायबाप जनतेंना विचार करा आणि मी असं सांगणार नाही की तुम्हाला काय करायचं आहे। तुम्ही विचार करा, अशा लोकांना निवडून देणार का आणि अशा लोकांपासून सावधान राहा। आज संस्थेची जमीन हडपत आहे, उद्या तुमची शेती हडपण, तुमचा सातबारा तुमच्या नावावर करण, म्हणून अशा उमेदवारापासून सावध राहा। हेच मी या माध्यमातून सांगतो। जय शिवराय, जय लवजी, जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.